आपण लोकगीत याविषयी माहिती पाहत आहोत। काल आपण याच्या आधीच्या तासाला लोकगीतांच्या व्याख्या पाहिल्या। आता आपणाला हे लोकगीत नेमके कुठून आले, कसे आले, हे मानवी जीवनामध्ये आज अस्तित्वात असलेली लोकगीत ही पाठीमागे कुठून आली, म्हणजेच त्या लोकगीतांची परंपरा कशी आली हे आपणाला बघायचंय। थोडक्यात अतिशय प्राचीन कालखंडापासून ही लोकगीत मानवी लोकजीवनामध्ये अस्तित्वात आहे। माणूस जेव्हा समूहाने राहत असेल ना, तेव्हापासून लोकगीत प्रचलित असली पाहिजे। याचाच अर्थ असा आहे की मानवाच्या आदिम अवस्थेत मानव जेव्हा टोळ्या करून राहू लागला तेव्हापासून या लोकगीतांचा प्रवाह अखंडपणे वाहत आलेला असावा। कारण माणूस एकत्र आला भाषेमुळे आला, बोलण्यामुळे आला। मग तो जेव्हा बोलत असेल ना तेव्हा त्या आदिम काळामध्ये देखील ही लोकगीत अस्तित्वात असतील असं पंडित द्विवेदी नावाचे हिंदी अभ्यासक सांगतात। आता एक लक्षात ठेवा की हे पंडित द्विवेदी नावाचे जे अभ्यासक आहेत ना, यांच्या मतानुसार असं आपल्याला सांगता येतं की वेदपूर्व काळात देखील लोकगीत अस्तित्वात होती। म्हणजे आर्य जेव्हा भारतात आले ना तेव्हा वेद आले, आर्यांनीच वेद लिहिले। वेद कोणत्या 4 हात असा 11 विकार असला कोणीतरी देव वगैरे हे मूर्ती त्यांना देव लिहिले असं नाही। पूर्वीच्या काळी हे आर्य म्हणजे ब्राह्मण वगैरे, ह्या आर्यांनाच आजही गाव ग्रामीण भागात देव हे ब्राह्मणाला बोलल्या जातं। म्हणून आर्य वेद कुणी लिहिले, देवांनी लिहिले या अर्थाने ते बोलल्या जातं। वेदपूर्व काळाच्या आधी देखील, आर्यांच्या आधी देखील ही लोकगीत तोंडी तोंडी लोकजीवनामध्ये अस्तित्वात होती। म्हणजे वेदपूर्व काळ लोकगीत समाज जीवनात प्रचलित असावे असं वाटतं। त्यानंतरच्या लिखित वाङ्मयात म्हणजे लोकगीतांचे उल्लेख आलेले आहेत। उदाहरणार्थ वेदाच्या आधी, वेदपूर्व काळाच्या आधी होती, जेव्हा मानव समूह करून राहत होता तेव्हाही होती। त्याच्यानंतर वेदात आली, पुराणामध्ये आली, ब्राह्मण ग्रंथात ही लोकगीत आली, बौद्ध आणि जैन वाङ्मयात देखील ही लोकगीत आल्याचे उल्लेख आहे। यावरून आपल्या लक्षात येईल की वाङ्मयाच्या पूर्वी लोकगीताचं प्रचलन म्हणजे लोकगीत लोकजीवनात होती। हे सगळं ब्राह्मण ग्रंथ, वेद, वाङ्मय सगळ्यांच्या आधी देखील लोकगीत होती। त्याच्यामध्ये थोडा बहुत फरक पडून ती पुढे चालत आली असतील, पण त्याची परंपरा मात्र कायम होती। म्हणून वेदपूर्व काळात समाज जीवनात लोकगीतांचं प्रचलन होतं किंवा ती अस्तित्वात होती हे आपल्याला सांगता येतं, कारण त्यांच्या पाऊलखुणा वेद काळात पाहायला मिळतात। म्हणजे वेदांच्या आधी देखील होती हे कसं कळतं, तर वेदात त्याचे उल्लेख आहे। फक्त एवढंच आहे की मौखिक परंपरेनं ज्ञान जतन करून ठेवण्याची परंपरा वेदाच्या रूपानं आपणाला पाहायला मिळते। अशा वेदवाङ्मयात लोकगीतांच्या पाऊलखुणा आहेत। म्हणजे अनेक अभ्यासकांनी या गोष्टीचा विचार केलेला आहे। वेदपूर्व काळ हे लक्षात ठेवा तुम्ही आता, म्हणजे वेदाच्या आधी देखील, त्याच्यानंतर वेदात, त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथात ही अशी लोकगीत चालत राहिली। वेद काळातल्या लोकगीतांचं स्वरूप जर आपण पाहिलं, ते निश्चित जरी सांगता येत नसलं तर यज्ञविधीच्या प्रसंगी गाणी म्हणण्याची प्रथा असलेली आपल्याला दिसते। काही विधींचं आचरण जेव्हा करत होते, विधी करत होते, तेव्हा गाणी म्हणायची प्रथा होती। पुत्र जन्माच्या वेळी, विवाहाच्या वेळी इत्यादी प्रसंगी वेद काळात गाणी गायली जात असं याचे उल्लेख आहेत। म्हणजे त्या काळात जे लोकजीवन आहे तिथं प्रचलित असलेल्या अशा स्वरूपांच्या गीतांना त्यावेळेला गाथा असं म्हटलं जायचं। आणि गाथा या शब्दाचाच अर्थ आहे गाणे। आणि म्हणून त्या काळातल्या या गाथा
गायल्या जात असत, म्हणजे ही लोकगीतं गायल्या जात असत. म्हणून आपणाला एक लक्षात ठेवा, तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही की वेदकाळानंतर म्हणजे वेदकाळाच्या आधी देखील लोकगीतं होती. वेदकाळानंतर ती पुराण काळात लोकगीतांचा मागोवा आपल्याला घेता येतो. त्याच्यानंतर रामायण महाभारतासारख्या रामजन्माच्या ठिकाणी देखील ही गीतं म्हटल्या गेली. मी तुम्हाला काल सांगितलं, राम म्हणू बाई राम नाही सीतेच्या तोलाचा, सीता माय हिरकणी राम हलक्या दिलाचा. स्त्रिया निंदन खुरपण करत असताना ही गाणी गात होती, ही ओव्या गात होती. काही जण तर असं म्हणतात की रामायण आणि महाभारत हे लोकांच्या तोंडी तोंडी गीतातून होतं. ते व्यासाने आणि वाल्मिकीनी हे सगळं ऐकून त्याची एक सुंदर अशी रचना तयार केली. धान्य कुटत असताना, दळत असताना गाणी म्हणण्याचे उल्लेख विज्जिकेत म्हणजे एका ग्रंथानं सांगितलेली. पुराणामध्ये महाकाव्यामध्ये लोकगीत आल्याचे आपणाला दिसतात. संस्कृत वाङ्मयामध्ये लोकगीताचे उल्लेख आहे, जातक कथे लोकगीतांचे उल्लेख आहे, जैन चूर्णीमध्ये लोककाव्याचे उल्लेख आहे. म्हणून एक सारांशपणानं एक तुम्ही लक्षात ठेवा की वेदवाङ्मय, पुराण, महाकाव्य, संस्कृत वाङ्मय या अशा कालक आपणाला वेदाच्या पूर्वी अस्तित्वात होती असं म्हणता येतं. पुरावा वेदवाङ्मयात आहे, पुराणामध्ये, महाकाव्यामध्ये, संस्कृत वाङ्मयामध्ये आहे, नाही का? आणि म्हणून ही अशी लोकगीतं चालत आली. त्यानंतर सातवाहन काळामध्ये लोकगीतं प्रचलित असल्याची पुरावे आढळतात. त्यात गाथा सप्तशतीमध्ये याचे उल्लेख आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेदवाङ्मयाचे उल्लेख आहेत. आणि म्हणून अशा रीतीनं हे लोकगीतांचं प्रचलन किंवा लोकगीतं चालत आल्याचे आपल्याला दिसतात. ही जी लोकगीतं आहेत, ह्या लोकगीतामध्ये सगळ्यात जास्त जर लोकगीतं कोणती असतील तर स्त्री गीत आहे. कारण स्त्री गीतातील ओवी गीतांचा उल्लेख 6व्या शतकापासून आलेला आढळतो. ही ओवी गीतं दळण कांडणाशी संबंधित होती. म्हणजे कोणतंही लोकगीत काहीतरी क्रियेशी संबंधित आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की लोकगीताची ही परंपरा अनेक शतकापासून लोकजीवनात अखंडपणे चालत आली. ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली, मौखिक परंपरेने चालत आलेली, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत गेली. अशा रीतीचे हे वेदपूर्व काळापासून आजपर्यंत प्रचलित असलेल्या लोकगीतांचा मागोवा आपणाला घेता येतो. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो असा आहे की लोकगीतांचं वर्गीकरण किंवा लोकगीतांचे प्रकार. एक ढोबळ अर्थानं तुम्ही लक्षात ठेवा, हे लोकगीतांचं स्वरूप किंवा त्याचे विशेष हे आपल्याला पाहिजे असतील तर लोकगीतांचं वर्गीकरण आपल्याला लक्षात ठेवावं. त्याची कशी वर्गवारी केली जाते, त्याचे कसे प्रकार पडतात. लोकगीतं ही खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त लोकसाहित्यामध्ये, विशेषतः लोक वाङ्मयामध्ये काय अधिक असेल तर लोकगीत आहेत. आणि ही लोकगीतं नुसती लोकगीतं आहेत असं नाही सगळ्यांचीच, तर त्यातली त्यात स्त्री गीतं खूप मोठ्या प्रमाणात हजारो लाखो करोडोनी आहे. ती आता आपापल्या परिसरामध्ये असं जे स्त्रिया गाणी गातात, लोकगीतं गातात, त्याचं संकलन आपण खरं तर केलं पाहिजे. त्याची व्हिडिओ शूटिंग केले पाहिजे, ते जतन करून ठेवलं पाहिजे. एक पिढी निघून गेल्यानंतर आज ती पुन्हा गाताना दिसणार. म्हणून लोकगीतांच्या या प्रकारामध्ये स्त्री गीतं खूप मोठ्या प्रमाणात हे लक्षात घेतलं पाहिजे. ही लोकगीतांची विपुलता, आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारची आढळते. ह्याचं निर्दोष असं वर्गीकरण अनेक अभ्यासकांनी केलेलं आहे. प्रादेशिकता याही तत्वाचा विचार केलेला आहे लोकगीतांचं वर्गीकरण करताना. त्याचबरोबर लोकगीतांचे पारंपरिक जे लोकगायक आहेत, म्हणजे प्रादेशिकता, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगळी लोकगीतं गातात. आपल्याकडे खडी गंमत गात नाही, ते विदर्भामध्ये गातात.
दशावतारी तिकडे असतात, इकडे नाही. लोकगीतांचे पारंपरिक लोकगायक म्हणजे कोण? पोतराज, गोंधळी, वाघी मुरळी, मसंजगी हे सगळे लोकगीतांचे लोकगायक पारंपरिक वाहक आहेत. जाती धर्मानुसार वेगळी लोकगीतं असतात, विधीनुसार वेगळी गीतं असतात, वयाची लहान मुलांची वेगळी असतात, प्रौढांची वेगळी असतात, स्त्रियांची वेगळी असतात आणि समाज जीवनानुसार वेगवेगळी लोकगीतं असतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोकगीतांची काही प्रकार किंवा वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे वर्गीकरण करत असताना तुम्ही जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं ठेवा. अनेक अभ्यासकांनी केले. एक रामनरेश त्रिपाठी नावाचे हिंदी अभ्यासक आहेत लोकसाहित्याचे. त्यांनी लोकसाहित्याचे आहेत, लोकवाङ्मयाचे. त्यांनी या लोकगीताचे 10 प्रकार सांगितले. ते म्हणतात संस्कार विषयक लोकगीतं, जात्यावरची गीतं, विधी किंवा धर्मगीतं, ऋतुविषयक गीतं, कृषीविषयक गीते, सण उत्सव यात्रा या संबंधीची गीते, वीररस प्रधान गीते, विविध जातींची गीतं, मागत्यांची गाणी, गीतकथा अशा प्रकारचं त्यांनी या वर्गीकरण केलेलं आहे. असं वर्गीकरण सूर्यकिरण पारिख यांनी देखील केलं. अनेक अभ्यासकांनी हे वर्गीकरण केलेलं आहे. काही जणांनी खूप कमी लोकगीतांचे प्रकार मानले. दुर्गाबाई भागवतांनी देखील लोकगीतांचं वर्गीकरण केले. ते म्हणतात प्रणयगीतं, नृत्यगीतं, विलापिते, श्रमगीते, स्त्रियांची गाणी, विधिगीतं आणि विनोदी गीतं असे त्यांनी सांगितलेले. तर प्रभाकर मांडे यांनी देखील लोकगीतांचं वर्गीकरण करताना मुलांची गाणी असा एक वेगळा वर्ग केला, ज्याच्यामध्ये बडबड गीतं, तालगीतं, खेळगीतं यांचा समावेश होता असं सांगितलं. तर स्त्री गीतं असा एक दुसरा वर्ग केला, प्रकार केला आणि त्याच्यात त्यांनी जात्यावरची गाणी, विधिगीतं, संस्कार विधीशी संबंधित गीतं, फेरावरची गाणी इत्यादींचा समावेश केला. आणि तिसरा एक प्रकार त्यांनी केला पुरुषांची गीतं. यात भगतांची गाणी, श्रमगीतं, विधिगीतं, सण उत्सव प्रसंगी म्हटली जाणारी गीतं, तसेच निरनिराळ्या जातीतील पुरुषांची गीतं असे त्यांनी लोकगीतांचे प्रकार किंवा वर्गीकरण केलं. एका चार्टच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगता येईल मला. लोकगीतं जी असतात त्या लोकगीतांचे त्यांनी जे वर्ग केले त्या वर्गामध्ये पुरुषांची, स्त्रियांची आणि लहान मुलांची अशी 3 वर्गवारी केली. पुरुषांच्या लोकगीतामध्ये एक 5-7 प्रकार सांगितले, स्त्रियांच्या लोकगीतामध्ये एक 5-6 प्रकार सांगितले आणि लहान मुलांच्या गीतामध्ये 2-3 प्रकार सांगितले. अगदी थोडक्यात तुम्हाला मी ते सांगतो. पुरुषांची जी लोकगीतं आहेत त्याच्यामध्ये एक मागत्यांची लोकगीतं. मागत्यांची म्हणजे पोतराज मागत राहतो, वासुदेव मागायला येतो, गोसावी मसंजोगी मागायला येतो, भराडी मागायला येतो, ही अशी सगळी मागत्यांची लोकगीतं. भोपे, आराधी हे सगळे मागायला येतात. रायरंद किंवा राईंदर किंवा बहुरूपी ही मागत्यांची लोकगीतं. सण उत्सव प्रसंगी गावयाची गीतं ही 2ऱ्या नंबरची लोकगीतं पुरुषांची. 3 नंबर कृषी कर्म करताना म्हणावयाची गाणी. 4 खेळगीतं पुरुषांची, विधिगीतं पुरुषांची, विविध जाती जमातींची गीतं आणि नृत्य खेळगीतं. नाचत पुन्हा खेळ खेळत गाणी म्हणतात असं काही म्हणत होते. दुसरा भाग आहे की स्त्रियांची लोकगीतं. त्याच्यामध्ये जात्यावरची गाणी, विधिगीतं, उपासना गीतं, ऋतुगीतं, कृषी कर्म करताना स्त्रिया जी गाणी म्हणतात ते, आणि सण उत्सवाच्या प्रसंगी म्हणावयाची गाणी. सण म्हणजे भुलई असते पहा पंचमीला नागपंचमी, त्यावेळेस तो सण, उत्सव, लग्न समारंभ असतील त्यावेळेला म्हणावयाची गाणी. आणि लहान मुलांची जी गाणी असतात ही 3 प्रकारची असतात. एक बडबड गीतं, दुसरी तालगीतं आणि तिसरी खेळगीतं. अशा प्रकारची ही गाणी असतात. आता या सगळ्यांचं विस्तारात्मक असं त्यांनी वर्गीकरण केलेले. मी फक्त तुम्हाला या सगळ्या केलेल्या वर्गवारीचं
संक्षिप्त रूपानं त्याचे प्रकार मी एकेका भागाचा तुम्हाला मी उद्यापासून सांगणार आहे। लोकगीताचं स्वरूप आणि विशेष त्याची जर आपल्याला लक्षात घ्यायची असतील तर हे पाहावं लागेल, म्हणून हे पाहायचंय। म्हणून लोकगीतांचे असे 3 प्रकार, पुरुषांची, स्त्रियांची आणि लहान मुलांची। याच्याही पेक्षा अजून 2 प्रकार पडतात असं ते म्हणतात। एक पुरुषांची लोकगीतं, दुसरी स्त्रियांची लोकगीतं, तिसरी लहान मुलांची लोकगीतं आणि चौथी स्त्री आणि पुरुष यांनी एकत्रित येऊन म्हणावयाची गाणी। आणि 5वा प्रकार आदिवासी किंवा वन्य जमातींची गाणी, असे एक प्रकार त्याच्यामध्ये पडतात। आता उद्यापासून आपणाला ही सगळी गीतं आपणाला पाहिजे आहेत। पुरुषांची गीतं कोणकोणती? 1, 2, 3, 4। स्त्रियांची गीतं कोणती? लहान मुलांची गाणी, आदिवासींची, स्त्रियांची, स्त्री पुरुष यांची एकत्रित गाणी कोणकोणती असतात, या सगळ्यांचा विचार उद्यापासून आपण करूया। आपण इथं थांबूया, ठीक आहे।